तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी आलो आहे आळंदीला, तर माऊली महाराज दर्शन घ्यायला. तर मित्रांनो तुम्ही माझ्या भाग बघू शकता की आपल्या आळंदीची नदी आणि तिकडे मागं भाविक मस्तपैकी. आणि मित्रांनो आज रविवार असल्यामुळं आज सुट्टी भेटली. आज जेव्हा म्हणलं मस्तपैकी मंदिराकडं. तर चला मित्रांनो, हा इकडे एक नवीन एक मस्तपैकी पूल बांधला आहे. पहिलं पूल नव्हता, आता बांधला आहे. पहिला आपलं लोखंडात होता तात्पुरता, तर आता बांधलेला आहे. तर मित्रांनो लांबून लांबून लोक गाड्या घेऊन आपल्या माऊली महाराज दर्शन घेण्यासाठी येतं. तर अशाच प्रकारे इथं गाड्या लावलेल्या येतं. आणि हा नवीन बांधलेला पूल. तर मित्रांनो तुम्ही मागं बघू शकता 2 नंबर हे झालंय. आणि आपण जाऊ आता मंदिराकडं. इकडे बऱ्यापैकी भाविक आलेले तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळं थोडे भाविक असतं. कधी एकादश असो, सणवार असो किंवा त्या ठिकाणी त्यावेळेस भाविकाची भरपूर गर्दी असते. तुम्ही बघू शकता हे आपलं मंदिर. त्या ठिकाणी इथं महाराजांची समाधी आहे. तर चला मित्रांनो जाऊ तिकडं. तर मित्रांनो हे भक्त पुंडलिक चिंतामणी विठ्ठल माळवदकर यांनी सन 1957 साली बांधले. तर हे एकदम नदीच्या किनाऱ्यावर आहे. तर मित्रांनो आपण लावला गंध. तर आपण चालू आता मंदिराकडे. तुळशी माळा दोरे वगैरे भेटतात भाविकाचे पेढा वगैरे घेण्यासाठी. तर मित्रांनो इथं काका इथं आपण ह्याच्याजवळ चप्पल सोडलंय. तर मस्तपैकी तुळशी माळा वगैरे ह्यांच्यापाशी भेटतात. तर जाऊ आता. आतमध्ये चंदन उटी चालू आहे म्हणा मित्रांनो. तर चला आत जाऊ. असा मस्त असा दर्शन घेऊन चला जाऊ. तर मित्रांनो मस्तपैकी आज भजन चालू आहे. अगदी सुंदर असं.
पाहू शकता. दादा पेढा वाटायला तुम्हाला प्रसाद. तर मित्रांनो आता आला भारी भरपूर दिसते आज, बघू शकता भारी आज भरपूर आहे. त्यामुळं काही आपल्याला उशीर होईल, त्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेऊ. आतमध्ये नजारा बघू शकता. तर मित्रांनो इथं फोटो वगैरे काढून आपण तिथं आपण नंतर बाहेर जाऊन व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची सुंदर अशी प्रतिमा आहे. सगळे या ठिकाणी फोटो काढण्यासाठी मग्न येतं, कारण अशा सुंदर ठिकाणी तुम्ही बघू शकता. मला दिसत नाही. मित्रांनो ग्रंथ धार्मिक वगैरे असं घ्यायचं असेल तर या ठिकाणी ग्रंथ सर्व प्रकारचे ग्रंथ ज्ञानेश्वरी अशा प्रकारचे ग्रंथ भेटत तिथं. मस्त असा मंदिर सजवलेलं आहे, बघू शकता. ज्ञानदेवा गोडी हल्लाची दोरी रामकृष्णावरी मित्रांनो त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरीचं पठण चालू आहे.
मित्रांनो आपण फक्त बाहेर दर्शन घेणार आहोत कारण मध्ये खूप गर्दी असल्यामुळे आज तर मित्रांनो आज बाहेरून दर्शन घेतलंय. तर मित्रांनो आपल्याला वेळेअभावी काही जास्त वेळ थांबता आला नाही मित्रांनो. आतमध्ये गेल्यावर असं मन असं भक्ती तल्लीन झालं आणि अशा मृदंगाच्या आवाजामध्ये आणि हरिनामामध्ये लोक एकदम असा मनमोहून गेलं मित्रांनो. आज रविवारानिमित्त या आळंदी ठिकाणी आलो होतो. आज मस्तपैकी आज मन भरून आज देवाचं दर्शन घेऊन आज आनंद झाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून गर्दी थोडे वाढत आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.